टीईटी परीक्षेची नवी तारीख आताच घोषित करा. राहुल गांधी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. 2 आठवडे झाले परीक्षेची नवी तारीख दिली नाही. राहुल गांधींचं वक्तव्य. निकृष्ट सोयाबीन बियाणांप्रकरणी उद्या मंत्रालयात बैठक. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उच्चस्तरीय आढावा घेणार. विदर्भ मराठवाड्यात बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बैठकीत बियाणं तपासणीसाठी नवीन एसओपी तयार करण्यावर चर्चा होणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 22 जुलैला. आरोपींचा कागदपत्रांची यादी मागणारा अर्ज कोर्टानं फेटाळला. इतर 2 अर्जांवरती पुढच्या सुनावणीत सरकारी पक्ष लेखी उत्तर देणार. पक्षाचा आदेश न पाळणाऱ्या 6 खासदारांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत यांची नोटीस. 6 खासदारांना नोटीस. विलिनीकरण विधिमंडळातील गटाचं नव्हे तर मूळ राजकीय पक्षाचं असतं. खासदारांच्या विलिनीकरणाचा दावा अवैध असल्याचा नोटीसीतून दावा. अयोध्येतील राम मंदिर दानचोरी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन. उद्धव ठाकरे 18 जुलैला नागपूरमध्ये रामरक्षा पठण करत आंदोलन करणार. राम मंदिरात आरती करून आंदोलन होण्याची शक्यता. संजय राऊत आणि अंबादास दानवे आज नागपूरला जाणार. नागपूरच्या रामनगरमधील राम मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलैला लक्ष्मी नृसिंह महायज्ञ तसंच 18 जुलैला ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा पठण. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरती. आज एकदिवसीय दिल्ली दौरा करून रात्री मुंबईत परतणार. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचं कारण अजून अस्पष्ट. ऑपरेशन टायगर नंतर शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा. काल झालेल्या भाजप कोर कमिटी बैठकीत राज्यातील राजकीय मुद्द्यांवर चर्चा. राज्यात राबवलं जाणारं एसआयआर अभियान, महामंडळ वाटप, संघटनात्मक बांधणी, विधान परिषदेच्या रिक्त जागांबाबत नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला थेट पक्षातून आव्हान. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांची थेट वकिलांमार्फत नोटीस. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी. आगामी जो नेशनल कन्वेंशन में जो चुनाव कराया गया सुनेत्रा पवार बहन जी का, वो चुनाव पार्टी के विधि सम्मत नहीं घोषणा किया गया. पार्टी के बायलॉज के खिलाफ वो चुनाव पद्धति हो गया. मैं इसके लिए चुनाव में जो त्रुटि हुई है, भविष्य में किसी प्रकार की और कोई खामियां नहीं रह जाए इस पार्टी में, इसलिए मैं सवाल उठाया हूं कि इस त्रुटि को, इस चूक को सुधारा जाए. राष्ट्रवादीमध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत. प्रफुल्ल पटेल यांची एबीपीला पहिली प्रतिक्रिया. तर सुनेत्रा पवारांना आव्हान देणाऱ्या नोटीशीशी संबंध नसल्याचा पटेल यांचा दावा. 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा. मात्र त्यावरून आता पक्षात वाद सुरू. त्यामुळे सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीशीला राष्ट्रवादी काय उत्तर देणार याकडे राज्याचं लक्ष. शरद पवार यांचा फोटो लावण्यावरून राष्ट्रवादीत मतभेद. राष्ट्रवादीच्या जळगावचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी कार्यक्रमात शरद पवारांचा फोटो लावण्याची परवानगी घेतली. शरद पवारांनी फोटो वापरण्यास मान्यता दिली. पवार साहेब हे आदरणीय श्रद्धेय आहेत, त्याच्यामुळे त्यांचा फोटो सुरुवातीच्या काळात आम्ही लावला होता. परंतु पवार साहेबांनीच आम्हाला सूचना दिली की इथून पुढे माझा फोटो वापरला तर आम्ही कायदेशीर कारवाई करू. त्यामुळे पक्षाची पॉलिसी ही नाहीये की बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी उरुण ईश्वरपूर नगराध्यक्षांपाठोपाठ त्यांचे नगरसेवक असलेले भाऊ सुनील मलगुंडेही अपात्र. जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल. जयंत पाटील यांना दुसरा धक्का. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी एसटी बस नाही. एसटीच्या नाकर्तेपणावर मनसेची चपराक. अमितसाहेब ठाकरे दत्तक योजना अंतर्गत चनोडा ते मारेगाव मोफत बस सेवा सुरू. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दिलासा. पायपीट थांबली. मुंबईत वृक्षारोपण कार्यक्रमात मंत्री प्रताप सरनाईक संतापले. जिथे झाडं आहेत तिथे बाजूला झाडं लावण्याचे एसटी अधिकाऱ्यांचं नियोजन. चुकीच्या नियोजनावर सरनाईकांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. बाजूला झाड 2 फुटावर खड्डा खोदला, बरोबर नाही ना. सगळे मागे शिफ्ट करा. इकडे आता मध्ये 2 झाडं लागू शकतील. जिकडे आहे तिकडे लावा. हे आता हे बाजूला झाड आहे, काय झाड 2 फुटावर 1 फुटावर झाड, असं तुम्ही हे केलं. बोलायला लावतो मला.
बीडच्या माजलगावात धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनर झळकले. लवकरच मंत्रिमंडळात भावी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे असा बॅनरवर मजकूर. ढाण्यावाग असा उल्लेख केल्यानं बॅनर चर्चेचा विषय ठरले. जालना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ. विपश्यना केंद्राचा मुद्दा न घेतल्यानं शिवसेनेच्या नगरसेवकानं माईक फेकला. गोंधळानंतर महापालिका आयुक्त भर सभेतून निघून गेल्या. अभिनेता शाहरुख खानला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. मन्नत बंगला विस्ताराला दिलेली सीआरझेड मंजुरी कायम. सीआरझेड मंजुरीला आव्हान देणारी याचिका फेटाळली. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांची याचिका फेटाळली. केतन अग्रवालच्या आईचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. माझ्या मुलाला न्याय द्या. पत्रातून राखी अग्रवाल यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी. मुलाच्या हत्येनंतर त्याच्या आजोबांचाही मृत्यू झाल्याचा पत्रात उल्लेख. मुंबईतल्या चेंबूर दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर. कंत्राटदार जबाबदार असल्याचं निष्पन्न. उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट. मुसळधार पावसात शाळेच्या बसवर झाड पडल्यानं 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. चेंबूरच्या अहवालावर मनसे नेते संदीप देशपांडेंची टीका. काही चोरांना निर्दोष करण्यासाठी वरिष्ठ चोरांना सादर केलेला अहवाल असल्याची टीका केली. पालिका अधिकारी परदेशींचं निलंबन व्हायला हवं. देशपांडेंची मागणी. जो अहवाल आला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या इग्नोर केलेल्या आहेत की जे त्या आत्ताच्या अहवालात म्हटलंय ना की ट्री रिस्क असेसमेंट आम्ही करणार. या संदर्भातला पत्र 2024लाच महापालिकेकडे आलेलं की आम्ही ट्री रिस्क असेसमेंट करून देऊ. चेंबूर दुर्घटनेच्या अहवालावरून प्रशासन विरुद्ध महापौर संघर्ष. महापालिका आयुक्तांच्या सूचनेनंतर सादर करण्यात आलेला अहवाल महापौरांना मान्य नाही. कंत्राटदार आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी असल्याची महापौर रितू तावडेंची भूमिका. राज्यात जुलै अखेरपर्यंत एसआयआर मोहीम पूर्ण करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. मात्र आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये एसआयआरला आणखी 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी. राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांची मागणी. धाराशिवमध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला मातंग समाजाचा विरोध. जिल्हाभर मातंग समाजाकडून मोर्चे काढण्यात येणार. तुळजापूरमध्ये झालेल्या बैठकीत मोर्चा काढण्यावर एकमत. 17 जुलैला लोहारा इथून मोर्चाला सुरुवात होणार. जेजुरी अपघातग्रस्त वारकऱ्यांना शिवसेनेकडून मदतीची घोषणा. मृत्यू झालेल्या महिला वारकऱ्यांच्या वारसांना शिवसेनेकडून 2 लाखांची मदत. गंभीर जखमींना 50,000ची मदत. एकनाथ शिंदेंनी फोनवरून संवाद साधला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची विचारपूस केली. जेजुरी येथील अपघातग्रस्त वारकऱ्यांना रवींद्र चव्हाण यांचा दिलासा. सरकार म्हणून भाजप सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली. भंडाऱ्यामध्ये बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी घडामोड. पदभार काढलेल्या मुख्याध्यापकानं विनापरवानगी 2 महिन्यांचं वेतन काढलं. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाचा प्रताप. शासकीय कामाच्या थकीत देयकासाठी आंदोलन करणाऱ्या राज्यातील शासकीय कंत्राटदारांना दिलासा. केंद्र आणि राज्य सरकारनं जलजीवन मिशनची बिलं मंजूर केली. कोल्हापुरातील कंत्राटदारांनी सरकारचे आभार मानले. इतर विभागांची थकीत बिलं लवकर देण्याची मागणी केली. अकोला जिल्ह्यातील जळगाव हिवरखेड अकोट मार्गावर कडुनिंबाचं झाड उन्मळून पडलं. सुदैवाने यामध्ये जीवितहानी नाही. अनेक ऑटो रिक्षांचं नुकसान. झाड हटवण्याचं काम सुरू. अमरावतीमध्ये बाहुबली चोराचा पराक्रम. दिवसाढवळ्यात 40 किलो वजनाचा वॉटर कूलर खांद्यावर उचलून नेला. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जिम मालक सुशांत रोडे यांनी पोलिसात तक्रार दिली. आरोपीचा शोध सुरू. गोंदियातील तिरोडा तालुक्यातील बरबसपुरात चोरट्यानं चक्क जेसीबी चोरून नेला. नीरज बावनेला पोलिसांनी अटक केली. लतीफ पटेल यांनी रस्त्याच्या कामासाठी जेसीबी ठेवला होता. नाशिकच्या बापूपूल परिसरात लुटमार करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. कोयताचा धाक दाखवून गाड्या अडवून दादागिरी करत होते. म्हसरूळ पोलिसांची धडक कारवाई. पुणे शहर ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र एटीएसची 60हून अधिक ठिकाणी धाड. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि ISI संपर्काच्या तपासासाठी कारवाई. संशयितांकडून देशविरोधी कारवायांचा संशय. चौकशी सुरू. सोलापूरच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराप्रकरणी एनजीओवर एटीएसची कारवाई. नोंदणी न करता 10 कोटींची देणगी गोळा केल्याचा आरोप. एका पदाधिकाऱ्याला अटक. मोबाईलमध्ये 50 पाकिस्तानी संपर्क आढळले.
नागपूर महानगरपालिकेच्या उद्यानात चक्क गांजाची झाडं आढळली. भाजप नेते मुन्ना यादव यांच्या व्हिडिओनं खळबळ. गजानन उद्यानात 16 ते 19 वयोगटातील मुलं गांजा पिऊन धुमाकूळ घालत असल्याची तक्रार. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाईची मागणी. विमानातून आणलेला 71 ग्रॅम चरस पोलिसांना सापडण्याच्या भीतीनं कोल्हापूर विमानतळाच्या स्वच्छतागृहाच्या कचरापेटीत टाकलं. चरस विक्री करणाऱ्या विमानतळावरील कंत्राटी कर्मचारी ओमकार मिठारीला अटक. ड्रग्ज आणणाऱ्यांचा शोध सुरू. संभाजीनगरमधील कामगार नेते बाबा फरजानच्या बंगल्यासह कारखान्याची झाडाझडती. पोलिसांनी संपत्तीची माहिती घेण्यासाठी आयकर विभागाला पत्र पाठवलं. बाबा फरजानच्या घरात 5 कोटींची रोकड आणि शस्त्रसाठा सापडला. आठवड्याभरानंतरही धाराशिवमधील दूध भेसळ प्रकरणातील सर्व आरोपी मोकाट. भूममध्ये अन्न व औषध प्रशासनानं 7 जुलै रोजी कारवाई करत दूध भेसळीच्या 61 गोणी पावडर जप्त केली. गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक नाही.